B.Ed ॲडमिशन 2025-26 तर राऊंड 2 मध्ये ज्याही विद्यार्थ्यांचे नंबर लागलेले असेल आणि ज्या विद्यार्थ्यांना जर प्रवेश घ्यायचा असेल तर त्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। आणि ज्याही विद्यार्थ्यांनी आतापर्यंत फॉर्म भरलेले आहेत परंतु त्यांचे नंबरच लागलेले नाही आहे किंवा त्यांनी ॲडमिशन घेतलेली नसेल तर त्या विद्यार्थ्यांना राऊंड 3 बद्दलची अपडेट सुद्धा आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर सर्वप्रथम राऊंड 2 चे विद्यार्थी तर बघू शकता 2 तारीख लास्ट डेट देण्यात आलेली होती की ज्याही विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायची असेल तर ते विद्यार्थी 2 तारखेपर्यंत ॲडमिशन घेऊ शकतात। तर बघू शकता यामध्ये अनाउन्समेंटमध्ये एक इन्फॉर्मेशन आलेली आहे। तर कॉलेज आर रिक्वेस्टेड टू ॲडमिट द राऊंड 2 कॅन्डिडेट ऑफ B.Ed टिल 3/9/2025। तर जो टाइम टेबल आहे यामध्ये थोडा बदल करून देण्यात येणार आहे आणि 3 तारखेपर्यंत म्हणजे उद्यापर्यंत राऊंड 2 मध्ये ज्यांचेही नंबर लागलेले आहेत ते विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात। तर ज्यांचेही ॲडमिशन घ्यायची बाकी असेल ज्यांनाही प्रवेश घ्यायचा असेल ते विद्यार्थी कॉलेजला जाऊन त्यांची ॲडमिशन कन्फर्म करू शकतात। आणि अजूनपर्यंत तरी टाइम टेबलमध्ये कोणताही बदल करून देण्यात आलेला नाही आहे। जो टाइम टेबल जुना आहे त्याच टाइम टेबलनुसार संपूर्ण अपडेट चालू आहे, परंतु यामध्ये थोडा चेंजेस होण्याची दाट शक्यता दिसत आहे। तर बघू शकता यामध्ये जी अपडेट आहे तर ज्याही विद्यार्थ्यांनी आतापर्यंत रजिस्ट्रेशनच केलेलं नसेल ते विद्यार्थी रजिस्ट्रेशन करू शकतात 8 तारखेपर्यंत। यामध्ये दिलेलं आहे कॅन्डिडेट रजिस्टर फॉर अनरजिस्टर्ड CET क्वालिफाईड कॅन्डिडेट फॉर राऊंड 3 अँड जोही इन्स्टिट्यूट लेवलचा राऊंड असतो त्यासाठी रजिस्ट्रेशन करू शकता म्हणते 15/8 ते 8/9 पर्यंत। आणि त्यानंतर आपल्याला ज्या राऊंड 3 साठी जागा येणार होत्या ह्या 4 तारखेला साईडवर उपलब्ध करून देण्यात येणार होत्या। त्यानंतर आपण 5 तारीख ते 8 तारखेच्या मधात ऑप्शन फॉर्म भरणार होतो राऊंड 3 साठी, परंतु आता यामध्ये डेट वाढवून दिलेली आहे राऊंड 2 च्या विद्यार्थ्यांना। तर यामध्ये थोडा बदल होईल का, कारण अजूनपर्यंत टाइम टेबल आलेला नाही आहे तरी विद्यार्थ्यांनी अपडेटवर लक्ष ठेवणं अतिशय गरजेचं आहे, कारण राऊंड 3 हा अतिशय महत्त्वाचा होणार आहे ज्यांचेही नंबर लागलेले नाही आहे ज्यांनीही प्रवेश घेतलेला नाही आहे त्या विद्यार्थ्यांसाठी। त्यामुळे अपडेटवर लक्ष ठेवा। संपूर्ण माहिती वेळोवेळी तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार आणि उद्यापर्यंत विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात ज्यांचे नंबर लागलेले आणि ज्यांचेही नंबर लागलेले नसेल तर ते विद्यार्थी 5 तारखेला जुन्या टाइम टेबलनुसार तरी ॲडमिशन घेऊ शकतात। यामध्ये जर कोणता बदल झाला तर त्याबद्दलची माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।